बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी 2014 मधील ईस्तर अनूह्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती येते. आरोपी रिक्षा चालकाची सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्या फाशीची शिक्षा रद्द केली आहे. मुंबई हायकोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पुराव्यांमध्ये त्रुटी आढळल्याने ही फाशीची शिक्षा आता रद्द करण्यात आली आहे. 2014 मधील प्रकरणात या आरोपीची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत. रामराजे, या 2014 मधल्या ईस्तर अनूया या प्रकरणी एक मोठी अपडेट जी समोर येते, त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे का? अधिकची माहिती आहे. बिलकुल, खरं तर 2014ला यापूर्वी आणखी एक घटना घडली होती. त्याच्या अगोदरच निर्भया हत्याकांड घडलं होतं आणि हायकोर्टानं, मुंबई हायकोर्टानं या घटनेची, गोरेगाव मधली या घटनेची सुद्धा संदर्भ त्या निर्भया हत्याकांडशी जोडला होता आणि तशाच प्रकारचं हे कृत्य होतं. अगोदर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पेट्रोल टाकून जाळण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता. अतिशय क्रूर पद्धतीनं ही हत्या केली होती आणि त्यामुळेच या मारेकऱ्याला धडा शिकवावा यासाठी लोअर कोर्टनं, सत्र न्यायालयानं आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयानं दोघांनीही फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु ती शिक्षा आता पालटली आहे, रद्दबातल केलेली आहे सुप्रीम कोर्टाने आणि जे ठोस पुरावे देणं गरजेचे आहे ते पुरावे मात्र देण्यात आले नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे आणि त्यामुळे चंद्रभान सानप याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आता यापुढे सुद्धा याचिकाकर्त्याकडे दुसरा कोणता पर्याय उरतोय का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण एकदा निर्णय दिला, सुप्रीम कोर्ट निर्णय दिल्यानंतर पुन्हा त्याच्या विरोधामध्ये आणखीन एकदा रिव्ह्यू याचिका जी आहे ती दाखल करण्याची संधी दिली जाते. तर ती रिव्ह्यू याचिका दाखल केली जाईल तर हे पाहावं लागणार आहे. परंतु प्रकरण हे 2014चं आहे आणि 14 ते आता 2025 आहे, म्हणजे की साधारणतः 10 वर्ष उलटून गेलेले आहेत. त्यामुळे निकाल उशिरा लागलेला आहे आणि तोही पीडितेच्या विरोधात निकाल लागलेला आहे. त्यामुळे पीडितेचे जे याचिकाकर्ते आहेत, वकील आहेत, ते पुन्हा रिव्ह्यू मध्ये जाण्याची शक्यता आहे. नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर ईस्तर अनूया अत्याचार आणि हत्या प्रकरण नेमकं काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आंध्र प्रदेशमध्ये राहणारी ईस्तर अनूया मुंबईत एका कंपनीत इंजिनियर होती. नाताळासाठी आंध्र प्रदेशातील आपल्या गावी गेलेली ईस्तर 5 जानेवारी 2014ला मुंबईत आली. रेल्वेनं ती मुंबईत आली आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला ती पहाटेच्या सुमाराला रेल्वेमधून उतरली. आरोपी चंद्रभान सानपनं ईस्थरला दुचाकीवर अंधेरीऐवजी वेगळ्याच ठिकाणी नेलं. हे लक्षात येताच ईस्थरनं गाडी थांबवायला सांगितलं. सानपनं ईस्थरला ईस्टर्न एक्सप्रेसवर भांडूप परिसरातील झुडपात नेलं. तिच्या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळला. पोलिसांना तिचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता. ईस्थरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा चंद्रभान सानपवर आरोप आहे. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चंद्रभानला अटक केली. विशेष महिला कोर्टानं हा प्रकार क्रूर तसंच अमानवी असल्याचं म्हणत सानपला फाशीची शिक्षा सुनावली. आरोपीला कृत्याचा पश्चाताप नाही अशी व्यक्ती समाजात राहणं धोक्याचं हायकोर्टानंही शिक्षा कोर्ट कायम ठेवलं.